प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 2 अर्थात प्रथमेश गीते आणि सीमा पवार तर भाजपचे सचिन मराठे हे विजयी झाले. या प्रभागात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत झाली. चुरशीच्या झालेल्या या लढतीत ठाकरे गटाने 2 जागा जिंकून अस्तित्व राखले, तर पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले सचिन मराठे हे 5 वर्षांच्या काळानंतर पुन्हा महापालिकेत प्रवेश करते झाले. प्रथमेश गीते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला 100% प्रभाग क्रमांक 15च्या जनतेवरती विश्वास होता की ते मला पुन्हा सभागृहात पाठवतील आणि मी पुन्हा जनतेचा विश्वास हा पुन्हा सार्थ करेल. जनतेचा विकास जो प्रभागाचा विकास आहे तो पण मी या जनतेच्या सांगण्याप्रमाणे करेल. आणि आमचा तिसरा उमेदवाराचा थोडा याच्यावरनं पराभव झाला आहे. आम्ही त्यासाठी रिकाउंटिंग टाकलंय, पण जनतेने दिलेला कौल मान्य आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरामधून आता आज कळेल आम्हाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किती नगरसेवक झाले. त्या हिशोबाने आम्ही पुढचं रणनीती आखू. खरं तर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी होती, संपूर्ण शहरातली देखील जबाबदारी होती. काय त्या ठिकाणी मोठ्या पराभवाला त्या ठिकाणी नाशिकमध्ये सामोरं जावं लागलं? असं आहे, मी तुम्हाला वारंवार मागे पण बोललो की ही जी लढाई होती ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे पैशाचा वापर झाला, कशा प्रकारे यांनी काय ठिकाणी कसं उमेदवाऱ्या दिल्या, म्हणजे भरपूर गोष्टी बोलण्यासारख्या. पण आज मी जे आमचे पराभूत उमेदवार आहे त्यांचा भेट पण घेणार आहे आणि जे निवडून आले त्यांची मीटिंग पण घेणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे सगळी रणनीती ज्येष्ठ सांगतील तसं आम्ही करू. माझ्या प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व मतदारांना खूप खूप धन्यवाद आहे की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकून जी मला त्यांनी भरभरून मतदान केलंय, जे आशीर्वाद रूपी मतदान त्यांनी मला काल टाकलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभारी आहे. कारण मी माझ्या प्रभाग क्रमांक 15ला जो विश्वास दिलेला आहे, मी त्यांना ज्या गोष्टीचे आश्वासन दिलंय याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि मी पूर्णपणे माझ्या पूर्ण प्रभागाच्या पाठीशी राहील. त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या ज्या काही तक्रारी काही अडीअडचणी आहेत ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करेल आणि माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या प्रभागाला देण्याचा प्रयत्न करेन. या विजयाने माजी आमदार वसंत गीते यांनाही बराचसा आधार मिळून गेलाय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.